नर्मदे हर. आज दिनांक 12 जानेवारी 2026. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 71वा दिवस आणि आम्ही आहोत चौरस येथील कुटीत. आपण एक कालचा पूर्ण दिवस इथं मुक्काम सेवा काही कन्यापूजन केलं, कन्याभोजन दिलं आणि आता आपण निघतोय पुढच्या मार्गाला. तर आज सकाळी सकाळी आज दर्शनच म्हणजे उठल्या उठल्या मैयाचं झालंय. तुम्ही पाहू शकता एकदम काठालाच मैया आहे. आजच्या आंघोळ दर्शन मैयाचं इथं झालंय. सूर्यनारायणाचं आगमन तर झालेलं नाही आहे. तर चला बघूयात आजच्या दिवसात काय काय प्रसंग घडतात, काय काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. आजचं सकाळचं सूर्यनारायणांचं दर्शन एकदम कोवळ्या पद्धतीने आणि मैयाचं दर्शन दोघं एकत्रच. आज अजून आपण आश्रमातच आहोत. बालभोग झाला आता आणि आता सगळं आवरून आपण निघणार आहोत पुढे. इकडे आमच्या मैया ज्या सेवेकरी मैया होत्यात त्यांच्याशी जरा भावनिक झाल्यात आणि भावनिक निरोप समारंभ. नर्मदे हर. भावनिक निरोप समारंभ चालू या. आशीर्वादावर झाले. नर्मदे नर्मदे. या चौरसच्या कुटियामधून आणि महाराजांचं आणि तिथले जे मैया होते त्यांच्या प्रेमाने आम्हाला एवढं मन हे झालं की निघूसं वाटत नाहीये. मन थोडं भारून गेलंय आणि निघालेलं आता परिक्रमावासी पण निघालेत. आपल्यालाही निघावं लागल. जर टाईम भेटला तर आपण नक्की पुढच्या वर्षी इथे सेवासाठी येऊ. तर चला आपण घेऊयात निरोप आणि लागूयात पुढच्या मार्गाला. नर्मदे हर. पुढे आपण आता चालून चौरस या गावात आलो आणि मैयावरून वरती चढताच लगेच आपल्याला समोरच रस्ता लागतो. नर्मदे हर. भिंतीवर मार्ग दिला एरो आणि त्या एरोच्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. आता थोडं करून परत मैयाचं किनारा लागणार आहे. नर्मदे हर. इथे असा अवघड रस्ता लागलाय थोडा, त्याच्यातून वाटा काढतायत आपले परिक्रमावासी. सकाळ सकाळी आता लागलेला आहे शेताचा मार्ग आणि दवबिंदू पडल्यामुळे थोडे पायांना ओलसरपणा लागतो, इरिटेशन होतं थोडं आणि पाय पण सरकण्याची भीती असते. आणि थंडी वाजते आणि इकडे शेतात स्प्रिंकलरनेच पाणी दिलं जातं. चला तर बघूयात आता पुढचा मार्ग कसा आहे ते. नर्मदे हर. त्यानंतर एक गाव लागले. गाव का नाम क्या बाबा? केलकच म्हणून गाव आहे आणि ते एक बाबाजी आहेत. हे प्रत्येक परिक्रमावासियांना दक्षिणा देत आहेत. तेल अगरबत्ती. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. गावाच्या बाहेर आल्यानंतर इथे थोडासा किचकट मार्ग आहे
आणि या मार्गापासून आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. चिखलाचा आहे पूर्ण. आश्रमातून एक 4 ते 5 किलोमीटर पुढे निघाल्यानंतर जे आपले आश्रमाचे रघुनाथ महाराज होते, त्यांनी आपल्याला शिदोरी बांधून दिली होती, चपाती आणि चटणी. तर आपल्या आई, गवारे काका, गौरीताई, मी इकडे नर्मदाजी, काही लोक मागे आहेत. आता सगळेजण आपली शिदोरी सोडतोयत आणि बालभोग करतोय. चला मी करतो बालभोग, तुम्ही या आमच्या सोबत. नर्मदे हर. चटणी असं सगळ्यांनी चटणी हातातच घेतली. चटणी चपाती तिकडे लई त्यानंतर आता आपण निघालेलो आता पुढच्या मार्गाला. असा शेतातून इथे काहीच नाही आहे, फक्त जी रुळलेली वाट आहे तिच्या आधाराने आपण आता पुढचा प्रवास करतोय. म्हणजे पुढचा एक माणूस चुकला तर आपण सगळे चुकू शकतो, अशा पद्धतीने आता आजचा प्रवास दिसतोय. नर्मदे हर. चटणी चपाती खाल्ल्यानंतर पुढे आपण एका गावामध्ये आलोय आणि तिथे सगळ्यांचं पाणी संपलेलं होतं. नर्मदे हर. आता सगळ्यांनी पाणी घेत आहे, जे प्रत्येकासाठी. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आता आपल्याला परत शेतीचा मार्ग लागलाय. असे छोटे छोटे गेट आहेत आणि ते गेट क्रॉस करून आपल्याला पुढचे पकडंडीचा रस्ता. असे डोंगरांवर पूर्ण शेती केलेली आहे, स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी दिलं जातं. नर्मदे हर. शेतीचा मार्ग सरून आता संपून असे खाली चढ उतर नाल्याचा मार्ग लागलाय आणि या मार्गातून आता आपल्याला आता पुढचा प्रवास आहे. शंकर बनकर घरों में पूजाते मैयाचं भजन गात गात परिक्रमावासी पुढे. दोन रस्ते आहेत, एक रस्ता इकडे जातो आणि एक रस्ता इथं बघा चिंदी दिली आहे छोटा, इकडच्या ह्या मार्गाने जातो. तर आपण जाणार आहोत आता ह्या मार्गाने. छोटी पगडंडी आहे. पतई गावामध्ये आता दुपारचे झालेले आहेत 12:30 आणि पतई आश्रम इकडे दाखवलंय आणि आपण आता जाणार आहोत इकडनं आश्रमाच्या मार्गाला. ते दुपारचं भोजन प्रसादी करूयात. भोजन प्रसादी झाली की मग आपण आता आपल्या पुढच्या मार्गाला निघायचं. आजच्या अशा प्रकारे हा पतई गावाचा रस्ता आहे. नर्मदे हर.
इथून आपला आश्रम परिसर आलेला दिसतोय. इथून उजव्या हाताला आश्रम. बघू आता पुढे जाऊ. हेच दिसतंय. इथून आता वरती जाऊन आपला आश्रम येणार आहे. आश्रम परिसर असा आहे. आश्रम चालू आहे का नाही माहित नाही. आश्रम बंद दिसतंय. थोडं तीर्थक्षेत्र आहे वाटतं. आपलं बाबाजी बोलत आहेत त्या साईडला. शिवशक्ती सत्यम शिवम सुंदरम. इथे अशा प्रकारचं तीर्थक्षेत्र आहे. इकडं आश्रम आहे आणि खाली मैयाचं दर्शन झालेलं आहे पुढे. आणि इथून आपलं आश्रमाकडे जायचा हा मार्ग आहे. नर्मदे हर. अरे लवकर पोहोचले. त्यानंतर आराम झाला. कपडे धुतले. आज पहिल्या वेळेत लवकर आलेले. हा झाले तुन. हा इकडे भोजन पासून बाबाजी नर्मदे. भोजन प्रसादी घेतली आणि आपण आता निघालोय आश्रमाच्या बाहेर. आणि आश्रमाच्या बाहेरून आपण आता श्री सिद्धेश्वर महादेव यांचं दर्शन घेऊयात. इथे पंचमुखी महादेव मंदिर आहे. दर्शन घेऊन आपण आता जाऊयात पुढच्या दर्शनाला. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर दर्शन बाहेरूनच घेतोय आणि आपण आता जागलोय आपल्या पुढच्या मार्गाला. नर्मदे हर. भोजन प्रसादी घेऊन आपण दर्शन घेतले. आता पुढच्या अशा मार्गाला लागलोय. शेतीच्या बांधातून मैयाच्या किनाऱ्यातून असा मार्ग आहे. शेताचा मार्ग लागून संपून आता आपल्याला नदी तटाचा मार्ग लागलाय. आणि नदी तटात आता वाळू मार्ग आहे. वाळूला चालायला खूप आपले पाय धसतात पण. आणि चालायला खूप अडथळा येतो. खूप बारीक वाळू आहे. समुद्राच्या वाळूसारखे पाय फसतात, धसतात. पण काठाकाठाने जाणार आहोत. जर पुढे
भेटला रस्ता तर वरती शेतात चढता येईल. नर्मदे हर. नदीचा मार्ग आता संपून आपण वरती आलो आहोत सडक मार्गावर. परिक्रमावासी बी सगळे नर्मदेवर सडक मार्गाने येत आहेत. कारण वाळूच्या मार्गात चालायला आपलं नर्मदे हर पाय फसतात, पकड व्यवस्थित बसत नाही, म्हणून चालायला दम लागतो, थकतो माणूस जास्ती. आता आपण या मार्गाने जाणार आहोत. इथे थोडी महादेव. सावली आहे म्हणून थोडं विश्रांती घेऊन पुढच्या मार्गाला जाणार. नर्मदे हर. विश्रांती. तसं आणि आता पुढे निघालोयत. नर्मदे हर. चला निघूयात पुढे. नर्मदे हर. नर्मदे हर गवळण मावशी. विश्रांती घेऊन थोडंच पुढे आलो तर आता शेतातून परत शेतात शेती मार्ग लागला आपल्याला. काल आराम जास्ती झाल्यामुळे आज पाय, आणि काल आपण 1 किलोमीटर चाललो नाही तर आज पाय जरा जास्त दुखत आहेत. आल्यानंतर आपण रिक्षावर या गावात आलो. बाहेर आल्यानंतर आपल्याला एक खूप असं जुनं वटवृक्ष आलंय दिसलंय. 2 वटवृक्ष एकत्र आहेत. खूप जुने म्हणजे खूप ओल्ड आहेत ते, पाहू शकतात. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढे चालून परत आपण लगेचच अर्धा किलोमीटर रामपुरा या गावात आलोय. या गावाच्या पुढे 1 किलोमीटर आश्रम आहे वाटतं. बघूया तिथं आपण आज मुक्काम करणार आहोत की नाही. नर्मदे हर.